हल्ली नात्यातील ओलाव्यावर कोण सहसा भाष्य करू धजत नाही, कारण तेवढा वेळही कोणाला नाही आहे. प्रत्येक क्षणाला आपण एकमेकांच्या टचमध्ये असतो. मग ते व्हॉट्सॲप असो, ट्विटर असो, FB. आपण व्हर्च्युअल रियालिटीमध्ये म्हणजे सोप्या मराठीत आभासात्मक वास्तवामध्ये हरवून गेलेलो असतो. आणि तिथे तर सगळं काही आलबेल आहे असं जाणून देण्याची आणि मानण्याचीही एक प्रथा रूढ झाली होते. शेकडो मैल दूर असणाऱ्या माणसाशी आपण कनेक्टेड असतो, पण खरंच उंबरठ्याच्या आतल्या माणसांशी तेवढे कनेक्टेड असतो का? आणि ते जर नातं बाबांसोबतचं असेल तर आपण त्या नात्याकडे कशा अर्थाने पाहतो? एक आदरयुक्त भीती, आदर की नुसतीच भीती? वाढत्या वयानुसार त्यामध्ये दुरावा येतो का? आणि येत असेल तर तो का? हा प्रश्न आपल्या मनात आत्ता येतो. या गोष्टीचा आपल्या सुपरफास्ट आयुष्यात खरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अन्वयार्थ शोधायला वेळ आहे का? वडील मुलाच्या नात्यावर एक्सरे टाकणारा व्हेंटिलेटर हा सिनेमा आहे. आजच्या जगात आपल्या जवळच्या माणसांचं नातं खरंच व्हेंटिलेटरवर आहे याची जाणीव करून देणारा सिनेमा. नातं जवळचं असलं तरी एका प्रकारची औपचारिकता ही सिच्युएशनल असते. मुद्दाम नाही, पण ती काळानुरूप येत जाते. नातं जितकं जुनं होत जातं तितकं ते टेकन फॉर ग्रँटेड आपण घेतो का? त्या नात्यामधल्या काळजी घेण्यातही एक प्रकारचा वृक्षपणा नकळत येतो. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं या सगळ्या गोष्टींचं एक गृहीतक असतं. या सगळ्या गोष्टींकडे राजेश मापुसकर हा प्रतिभावंत दिग्दर्शक एका वेगळ्या नजरेने पाहतो आणि आपल्यालाही बघायला भाग पाडतो. तो इतका हुशार आहे की त्याने सिनेमाची ट्रीटमेंट ज्या प्रकारे केली आहे, म्हणजे राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्राच्या तालमीत तयार झालेल्या राजेशने आपल्या गुरूंच्या शैलीला चांगलंच आत्मसात केलं आहे. आणि सिनेमाही आपल्या मातीतला रचलाय. त्या गोष्टीसाठी राजेशला स्पेशल ब्राउनी पॉईंट्स. या सिनेमाच्या मांडणीतून विषयाकडे नेण्याचा केलेला प्रयत्न हा तितकाच मोलाचा आहे. त्या सगळ्या गोष्टीत म्हणजे एकूण ते पाहताना मातीत नाळ पुरली आहे असं वाटत राहतं. कामेरकरांच्या घरातील गजू काका गणेशोत्सवाच्याच दरम्यान रुग्णालयात दाखल आणि थेट व्हेंटिलेटरवर. त्यांना बघायला त्यांची फॅमिली रुग्णालयात येते. ही फॅमिली म्हणजे 4-5 जण नाहीत, अख्खं गावच्या गाव, कुटुंबाच्या कुटुंब लोटतं. राजा कामेरकर हा त्यांचा पुतण्याही येतो, तो म्हणजे आशुतोष गोवारीकर. त्याचे वडील म्हणजे सतीश आळेकर. यांच्यासोबत एकापेक्षा एक खरं तर इरसाल नमुने नातेवाईक आहेत. त्यांचा तरेवाईकपणा आणि प्रसंगाचं निष्ठत जाणारं भान इतकं तरलपणे आणि इतकं सहज स्वाभाविकपणे दाखवलं. एकत्र कुटुंब जोडण्याचा राजाच्या बाबांचा म्हणजे सतीश आळेकरांचा असलेला प्रयत्न एकीकडे, दुसरीकडे खरं तर आत्मकेंद्री होत जाण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न, उरलेली सारी काही औपचारिकता त्या रुग्णालयाच्या त्या वावरात दिसते. अगदी गजूकाकांचा मुलगा असलेल्या जितेंद्र जोशीलाही राजकारणात रस आहे. त्याला युवा नेता व्हायचं आहे. आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा चुलत भाऊ साई म्हणजे निलेश दिवेकर. एकापेक्षा एक असे तब्बल 72 जण आणि 118 जणांच्या व्यक्तिरेखा. या सिनेमाच्या मांडणीसाठी, त्याच्या आकृतिबंधासाठी राजेश मापुसकरचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पूर्वार्धामध्ये घडत जाणाऱ्या प्रासंगिक विनोदामधला स्वाभाविकपणा आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये कलाकारांच्या अस्तित्वाचा असलेला वाटा, ते कॅरेक्टर बघितल्यावर हे असंच असेल असं वाटतं, इतकं चपखलपणे ते बसलेलं आहे. आणि अर्थात यासाठी कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकरचं विशेष कौतुक करायला हवं, कारण एवढी माणसं पारखून घेणं आणि त्या माणसांच्या केवळ असण्यानं त्या व्यक्तिरेखेला एक उंची मिळणं, या सगळ्या गोष्टीने सिनेमा वेगळ्या स्तरावरचाच होऊन जातो. पूर्वार्धामध्ये जितका निखळपणे सिनेमा हसवतो, तेवढंच उत्तरार्धात सिनेमा डोळ्याच्या कडा टिपायला भाग पाडतो. आशुतोष गोवारीकर हा अभिनेता म्हणून आपल्यासमोर येतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळी मजा आहे. त्याच्या असण्याने सिनेमात एक बहार आहे. त्याच्या दिग्दर्शक असण्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या अन अर्थात सिनेमातल्याही म्हणजे त्या सगळ्या माहोलातला तो राजा अत्यंत खराखुरा वाटतो. त्याची आणि आळेकरांची केमिस्ट्री, त्यांच्यातील अबोलपणातील असलेला एक संवाद हा ज्या प्रकारे राजेशने टिपलाय, क्या बात आहे. यामधील राजा या व्यक्तिरेखेला आशुतोष गोवारीकरांनी एक अनोखं कोंदण दिलंय, उंची दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांना एक विश्वास दिला.
राजेश मापुसकरच्या या कन्व्हिक्शनसाठी त्याला पुन्हा एकदा स्पेशल ब्राउनी पॉईंट्स. खरं तर सतीश आळेकर अत्यंत मोठं अभिनय शिकवण्याचं असलेलं विद्यापीठ, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, पण ज्या पद्धतीने बिटवीन द लाईन्स ओळखून त्यांनी वडील साकारले ते पाहणं हा एक सोहळा आहे. दोन चुलत भावांची गोष्ट आणि त्या सगळ्यामध्ये एकूणच वडिलांशी असलेलं जवळकीचं नातं, अबोला, या सगळ्या गोष्टीकडे इतक्या सूक्ष्म पद्धतीने दिग्दर्शक पाहतो आणि त्या सगळ्या गोष्टी तितक्याच साध्या सोप्या पद्धतीने अधोरेखित करताना त्याचा प्रभाव कुठेही कमी होणार नाही याची तो काळजी घेतो आणि ते तितक्याच निगुतीने व्यक्तिरेखा फुलवत नेतो. यासाठी म्हणजे खरं तर ट्रीटमेंट हा करेक्ट शब्द आहे त्यासाठी, तो राजेश मापुसकरने ज्या पद्धतीने वापरला इथे त्याच्या कृतीतून ते महत्त्वाचं वाटतं. जितेंद्र जोशीने फुल ऑन बॅटिंग केली आहे त्याच्या स्टाईलमध्ये. अर्थात वडिलांशी असलेला पंगा वा अगदी राजकारणात एंट्री घेण्यासाठी त्याची चाललेली धडपड कमाल पद्धतीने दाखवले. एवढंच काय तर अगदी निलेश दिवेकर आपल्याला एका क्षणात थक्क करून टाकतो. त्याच्या वागण्या बोलण्यात असलेला साधेपणा आणि भावासाठी वाटेल ते करण्याचा त्याचा कूल काम अँड कंपोज्ड ॲटिट्यूड कमाल आहे. क्या बात आहे. त्याचा आणि जितेंद्रचा सीन आहे तो जितक्या कमाल पद्धतीने निलेशने वठवला आहे ते पाहताना निलेशच्या कामाचा आवाका कळतो. निखिल रत्नबारखी जितक्या सहजतेने त्याची व्यक्तिरेखा साकारतो, कोकणी माणूस आणि त्यातला कोकणी बाणा, त्याच्या साधेपणात, त्या वेंधळेपणात ती गंमत जाणवते. नम्रता आवटे-संभेराव, अभिजित चव्हाण यांची केमिस्ट्री कमाल आहे. मनप्रीत प्रेमची जादू आणि त्याचं कॉइन सिक्वेन्स चांगलाच लक्षात राहतो. दीपक शिर्के यांनी तर बहार आणली आहे. शशांक शेंडे, सुलभा आर्य, राहुल पेठे, गणेश मयेकर, आनंद कारेकर, स्वाती चिटणीस, अच्युत पोद्दार, उषा नाडकर्णी, विजय निकम, भूषण तेलंग, सुकन्या कुलकर्णी मोने, ही लिस्ट आणखीन वाढत जाते. पण हे जे कलाकार आहेत ना हे काळजात घर करतात आणि अर्थात आपल्याला दखल घ्यायला भाग पडतात. एकापेक्षा एक सरसन कसलेल्या कलावंतांची जुगलबंदी पाहायला खरंच मजा येते. या सिनेमात विशेष कौतुक करावं लागेल ते संजय मौर्य, ऑल्विन रेगो या साऊंड डिझायनर्स. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने बारकावे टिपलेत, ध्वनी आणि नाद यामधील गंमत आपल्याला खऱ्या अर्थानं इथे प्रकर्षाने जाणवते. राजेशच्या लिखाणातील गंमत अधिक खुलते ज्यावेळी रामेश्वर भगतची कात्री त्याला लागते. रोहन या संगीतकारांचं काम नक्कीच दखल घेण्याजोगं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक असेल वा यारे या सारे या ओठी रुंजी घालतं. फरारी की सवारीमध्ये वडील मुलाच्या नात्याचा शोध घेणारा दिग्दर्शक तेच नातं नव्याने एक्सप्लोअर करताना पुनरावृत्ती टाळतो आणि त्याची ट्रीटमेंट लार्जर दॅन लाईफ करतो. यासाठी एकदा आवर्जून पाहायला लागेल व्हेंटिलेटर. हा सिनेमा का पाहावा? वडील मुलाच्या नात्यावरचा एक वेगळा एक्सरे आणि घरी जाऊन बाबांना मिठी मारायला व त्यांच्या आठवणीने हळवं होण्यासाठीचं एक निमित्त म्हणून. का टाळावा? अति नाती किंवा कौटुंबिक प्रश्नांबद्दल फार आस्था नसेल तर टाळता येईल. टाळता येण्याजोग्या फार कमी गोष्ट. थोडक्यात काय, मनाला अलवारपणे स्पर्शून जाताना विनोदाच्या कोंदणात सिनेमा कसा खुलतो याचं उत्तम उदाहरण म्हणून आवर्जून पाहावा असा हा व्हेंटिलेटर आहे. या सिनेमाला मी देतोय 4 स्टार्स.